हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला घेतला। खूप साऱ्या कमेंट असतात आणि मेसेज सुद्धा असतात इंस्टाग्रामला की ताई ब्लॉग येत नाही, व्हिडिओ बंद केलेत का, व्हिडिओ का येत नाही। तर खूप वेळा त्याची रिझन सुद्धा सांगितलेली आहे। तर आज लवकरच ब्लॉग शूट करायला घेतले, म्हटले चला आज सुरुवात करू। तर आता सकाळी सकाळी काम आवरायला घेतले। तिथं दिसत असेल पसारा, खूप वेळा रिझन सांगितले पण व्हिडिओ काय येत नाही, पण तरी सुद्धा काहींना अजूनही प्रश्न पडतात। तर त्याच्यासाठी आता घटस्थापना म्हणजे एकच दिवस राहिलाय मध्ये आणि आज मी घेतली सफाई करण्यासाठी। तर त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती आणि सकाळी सकाळीच त्याच कामाला सुरुवात केली आहे। तर आता ऊन पडायला लागले, म्हटले कामाची सुरुवात कुठून करावी। तर कपडे म्हणजे बेडशीट वगैरे धुण्यापासून सुरुवात सुचत नव्हतं कुठून सुरुवात करावी। पसारा दिसत असेल, अजून पेंटिंगचं काम कंप्लीट झालेलं नाही, पावसाने घातलेला मध्ये घोळ। आणि इथं रात्री सोफ्यांचे कवर वगैरे काढून भिजायला घातलेत, तर तेच धुण्यासाठी घेतलेत आता। तर म्हटले चला आज तुमच्याशी छोटासा ब्लॉग शेअर करावा, सध्या काय चाललंय। तर ते आता घटस्थापना अवघ्या 1-2 दिवसावरतीच येऊन ठेपलेली आहे, तेव्हा इथं चाललेली सफाई। तर सफाई कुठून करावी हा मोठा प्रश्न। ह्या वर्षी माझा खूप जास्त गोंधळ झाला, दरवर्षी एवढं होत नाही, दिवसभर बापरे वैताग येऊन गेला। आता असं का म्हणते तर ते पण सांगेल। मला असं वाटतं मी सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये पेंटिंगचं काम चालू आहे, असं डोक्यामध्ये होतं की घटस्थापनेचे 4 दिवस अगोदर पेंटिंग पूर्णपणे संपून जाईल, पण असं काही झालंच नाही। म्हणजे 1 दिवस मध्ये घटस्थापनेसाठी राहिले तरी पण पेंटिंगचं काम आहे तसंच पेंडिंग पडलं होतं। त्याचं कारण की पाऊस मध्ये 3-4 दिवस कंटिन्यू एवढा जास्त मुसळधार पाऊस पडत होता, त्याच्यामुळे सर्व भिंतींनी ओल घेतली घरामध्ये आणि जी पुट्टी वापरली जाते तर ती तशीच ओलली राहिली। त्याच्यामुळे जे फिनिशिंग किंवा ते घासणं होतं ते राहिलंच नाही। त्यामुळे आम्हाला असं झालं की 4 दिवस पेंटिंग थांबवावी लागली पूर्णपणे आणि हा सर्व झालेला गोंधळ। आणि बऱ्यापैकी आजपासून थोडं थोडं ऊन पडायला लागलं होतं, म्हणून जरा बरं वाटलं की बाबा चला ऊन पडायला लागलं। ऊन नव्हतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे बेडशीट सोफ्यांचे कवर धुता आलेले नाही तर दरवर्षी काय होतं की ही कामं अगोदरच केली जातात, सोफे किंवा काय। आणि ह्या वर्षी जॉबला जात असल्यामुळे तर खूपच अवघड झालेलं आहे। तरीही मी वेळात वेळ काढून मॅनेज करून सर्व गोष्टी हँडल केल्या असत्या की आधी सोफे धुणं, कवर धुणं, पण तसं काही झालंच नाही ह्या अचानक पडलेल्या पावसामुळं। त्यामुळे सर्व जे आहे तर 1-2 दिवसाच्याच ह्याच्यावरती येऊन पडलेलं होतं। तर आता इथे सगळ्यात पहिलं सोफ्यांचे कवर धुवून घेतले, म्हटले फक्त बाहेरचं धुणं वगैरे झालं की आतल्यात कामं होत राहतील, तर त्याच्यासाठी झाले सोफ्यांचे कवर धुवून। आणि आता इथं आरवीचं काय झालं, आरवी काय करते, डोळ्यात ऊन चमकतंय। तर झाडांना पाणी घालून झालं का, चल घरात आता नाश्ता करून घे। आता आरवीचा नाश्ता करून घेते, त्यानंतर पुढची कामं। घरात बघा जिथं तिथं पसारा पडला, इथं कपडे घड्या मारून ठेवलेले सर्व बांधून, इथं पण तसंच, अजून काही लावलं नाहीये। हा बेड खोलून ठेवला इथं, त्यानंतर इथं हा असा ठेवलेला पसारा, इथं बेडरूम मध्ये अशी कपाटे बांधून ठेवले। तिथं सकाळी सकाळी यांनी पेंटिंग सुरू केली। पंखा बंद करायचा ना, हा। तर इथं बेडरूम चाललाय आताशी, राहायला आहे फक्त 1 दिवस, त्याच्यामध्ये बेडरूम सुद्धा अजून झालेला नाहीये। घरातला जोपर्यंत पेंटिंग होणार नाही तोपर्यंत बाकीची कामं होणार नाही, कारण धुतलं पुसलं तरी धूळ सारखी येतच राहणार आहे। तर त्या पावसामुळे झालेला सर्व गोंधळ आहे, फलत झालाय। अजून पसारा असल्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही, सगळं व्यवस्थित लागेल तेव्हा व्यवस्थित दाखवल। तर पहिला तर आरवीचा नाश्ता करून घेते आणि त्यानंतर पुढचं। तुला एकदा मम्माने सांगितलं ना घरात ये, झाडांना पाणी नको देऊ आरवी। झाडांचं पण काम पेंडिंग आहे बघा, कसा सर्व पॅसेज गवतानी झाडूनी भरलाय। आरवी कुठे दिसत नाही तू, इकडे दिसली नाही मला तू, हा। आणि ये चल नाश्ता तयार केलाय, हा ठीक आहे लवकर। आरवीचा नाश्ता झालाय, माझा पण झाला। आता भांडी बाहेर काढून घेते, ही पितळीची भांडी सर्व बाहेर काढायचे, ते ही मांडणी सुद्धा बाहेर काढते। पण त्या अगोदर एक सर्वात महत्त्वाचं मोठं काम आहे की जी नको असणारी भांडी ती सगळी रिटायर काढायची। इतकी खराब झालेली भांडीत ना, चेमलेली, त्याला खाली खड्डे पडलेले, तर पहिली ती काढून घेते, मग जेणेकरून मला पुढचं साफसफाई, कारण की घरामध्ये खूप जास्त पसारा साठवून ठेवलेला आहे सासूबाईंच्या हातचा, तर तो काढून ठेवते।
आणि नवीन वरती माझ्या झालीची भांडी आहे ती सर्व खाली काढते. असं डोक्यात आहे. बाहेर पण सगळं मोकळं करून टाकलं, लावलेला कागद. आरवी उन्हात जाऊ नको, ऊन पडले आज चांगलं आहे ना. चला ती भांडी घ्यायची का काढून. सकाळी आम्ही 7 वाजता सुरू झालो होतो तर संध्याकाळी 12:30 वाजेपर्यंत नॉनस्टॉप आमचा हात चालू होता. आणि तरी पण कामं संपायचं नावच घेत नव्हतं. कारण कधी कधी असं होतं बघा, घरामध्ये इतका जास्त आपण नको असणाऱ्या गोष्टी भरलेल्या असतात की त्यांचा काही उपयोगही नसतो आणि त्या टाकूही देऊ शकत नसतो. असं पण खूप वेळा होतं की त्यांना टाकून देण्याची सुद्धा इच्छा होत नाही पण त्याचा उपयोग होणार नाही हे सुद्धा माहीत असतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तर म्हटलं पहिली भांडी घासून घेते कारण खूप जास्त खराब झालेली. ह्या वर्षी मध्ये पडलेल्या आजारी आणि त्याच्यानंतर नंदेची डिलिव्हरी, पावसाळा आणि जॉब ह्यामुळं ह्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्षच झालं. इतकी जास्त भांडी घाण झाली होती तरी तांब्या पितळेच्या भांड्यांवरती आम्ही अशा प्रकारे प्लास्टिक घालून ठेवतो तरी पण बऱ्यापैकी खराब झाली होती. आणि आता इथे पोतं घेतलं होतं की अशी भांडी काढण्यासाठी ज्यांचा काही उपयोग नाही, फक्त त्यांचा घरामध्ये असणारं म्हणतात ना की गर्दी वाढलेली, तर तीच काढण्यासाठी नको असणाऱ्या प्लेट, नको असणारे चमचे सर्व एका पिशवीमध्ये भरून ठेवते जेणेकरून जेव्हा मोडीला देतील त्याच्या बदल्यात एखादी दुसरी वस्तू घेता येईल. तर ह्या हिशोबाने. आणि पेंटिंगचं काम मात्र जागेवरच थांबवलेलं आहे. म्हटले जो किचन आहे तो दिवाळीच्या टायमाला बघता येईल कारण की आता तेवढा टाईम नाही आहे. घटस्थापनेसाठी आम्हाला घरसुद्धा मोकळं करायचं होतं तर त्याच्यासाठी. तर आता पहिली ते भांडी घासण्यासाठी घेतली होती आणि घरामध्ये बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या होत्या. खरं म्हणजे सर्व गोष्टी एकत्र बाहेर काढल्याच नाही पाहिजे कारण की त्या डोळ्याने एवढ्या दिसतात ना की डोकं चालणं बंद होतं. आणि तसंच माझं झालं होतं. सुरुवात काय करू, हिथं त्यामध्ये देणारे मध्ये मध्ये आरवीने त्रास, सारखी पाण्यामध्ये भिजत होती. जे काम करायला येईल ते मध्ये मध्ये तिची चाललेली लुडबुड, त्यामुळे तो त्रास वेगळाच चाललेला होता. तर इथं पहिलं भांडे घासून घेतले. म्हटले बाहेरच्या बाहेर जेवढी कामं शक्य होतील तेवढी करून घेते कारण पेंटिंग पूर्ण झालेली नसल्यामुळे घर वगैरे धुणं हा होऊ शकत नव्हतं. आणि मध्येच ठेवलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बेड लावू शकत नव्हतो. बेडचे पार्ट इकडे तिकडे ठेवून दिलेले होते. त्याच्यामुळे म्हटले काही झालं तरी आजच्या आम्हाला ॲटलिस्ट बेडरूम तरी फायनल होऊ द्या. आणि त्यामध्ये पप्पा असल्यामुळे पप्पांनी म्हणजे काम वगैरे व्यवस्थित केलं. आता एखाद्या दिवशी व्यवस्थित दाखवेल की कुठं कोणता कलर किंवा काय सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तर आता इथे भांडी घासायला घेतलेली होती आणि सर्व एकदम बाहेर काढल्यामुळं सर्व डबल आतमध्ये तेवढंच घेऊन जायला लागणार होतं. बरेचशा गोष्टी रिटायर केल्या की ज्या नको असणाऱ्या. तर ही सर्व कामाची झालेली सुरुवात. आणि तुमची सुद्धा आता हीच तयारी चाललेली असणार कारण की प्रत्येकाच्या मागं हा चाललेला गोंधळ आहे. पण एकदम सर्व काढू नका, एक 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 काढा. आता आमचं झालं कसं की पेंटिंग चालू असल्यामुळे सगळीकडे धुराळा पसरला होता त्यामुळे काढणंच गरजेचं होतं. आणि भेटलेला टायमिंगचा इश्यू म्हणजे कारण मी म्हटले की सुट्टी भेटत नव्हती किंवा काय, आणि आता सध्या जॉबला जाते त्यामुळे मला हा टाइम भेटत नव्हता. नाही तर मी एवढा अंगावरती एकदम लोड घेत नाही. आपण काय करतो सणासुदीच्या टायमाला एकदम लोड येऊन काम करतो आणि ऐन मोमेंटला आजारी पडतो. एवढं करण्यापेक्षा आपलं थोडंसं प्रिपरेशनसाठी थोडं थोडं केलेलंच बरं असतं. तिथं या हातरा आणि हा भांडी घेऊन तू काढा ना वाळायचं. तांब्या पितळेची भांडी कशी मस्त दिसायला लागली होती, एकदम चकाचक चमकायला लागली होती. खूप बरं वाटलं जरा की बाबा भांडी तरी झाली. असं एक एक होईल तसं असं म्हणतात ना मोकळा श्वास घेत होते, जरा बरं वाटत होतं. भांडी घासल्यानंतर एकदम मन खुश झालं. त्याच्यानंतर गेले मार्केटमध्ये कारण कलर कोणता द्यायचा बेडरूमला ते डिसाईडच झालं नव्हतं. दोघांचा टायमिंग मॅच होत नव्हता की, तर ते पण गोंधळ आला. तर पटकन आहे तसंच ठेवलं आणि थोडंसं चेंज केलं, पूर्णपणे चेहरा बांधून घेतला आणि मार्केटमध्ये जाऊन पेंटिंगसाठी कलर घेऊन आले. आताच मार्केटमध्ये गेले होते, मार्केटमधून आले. कलर कमी पडला होता तर तो आणण्यासाठी आणि किचू बेडरूममध्ये कोणतं कलर कॉम्बिनेशन करायचं तर त्याचा शेड कन्फ्यूज होते. तर त्यांच्यासोबत हे सर्व बघून मला इतका जास्त टेन्शन आलंय ना की असं वाटतं कधी आवरणार. हे बघा, हे तर फक्त किचनमध्येच झाले, जास्त करून किचनमध्येच टाईम लागणार आहे. त्यानंतर इथं हा पडलेला सर्व पसारा, नको असणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या ते, तर त्यातल्याच काही लागणारे कागद वायरे आहेत का तर ते काढणार, बाकीचं सर्व रिटायर. तर हे बघा, तर ह्या बसलेल्या आहेत. पसारा बघून टेन्शनमध्ये आला ते घाण घरामध्ये पाहिले ना, खूप पसारा काढायला गेलं ना, काढायला सोपं होतं, आता लावायलाच मोठं अवघड होऊन बसले. तर आता बेडरूमचं काम चालूच आहे, तोपर्यंत इकडचं एक 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 करून घेते
इथं हे चांगली खूप बांधली आहे तर ती लावतात ते जास्त वेळची लावली का? जॉईन झाली की सांगा. इथं यांचं चाललेला संसार. आरवी उन्हात नको जाऊ. इथे पप्पा कुठे दिसत पण नाही. इथं पप्पांचं चाललेलं पेंटिंग काम. ह्या भिंतीला वेगळा कलर द्यायचं चाललंय. तर पेंटिंगसाठी जो पेंट लागत होता तो आणून दिला आणि हा ठेवलेला पसारा आहे तसाच ठेवून गेले होते तर तो आता इथे आवरण्यासाठी घेतला होता. घरामध्ये मिस्टरांचं आणि सासऱ्यांचं काम चाललं होतं जे खूप जुनं गोदरेजचं कपाट आहे पूर्णपणे गंजून गेलं होतं तर तेच काढण्याचं. पण ते काढत असताना खूप जास्त कसरत झाली. आता ते पुढे दाखवेलच. आणि ह्याच्यामध्ये अशा वस्तू होते की ज्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे खूप सारे प्लास्टिकचे कागद असतील प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या साठवून ठेवलेल्या त्या घड्या मारून मारून किती दिवसेंदिवस साठवल्या होत्या ते पण सांगता येणार नाही. तर माझं त्याच्यामुळे खूप जास्त चिडचिड झाला होती. घरामध्ये वस्तू ठेवाव्या पण ज्याचा उपयोगच होणार नाही किंवा त्याचं काही व्हॅल्यूच नाही अशा वस्तू साठवून ठेवण्यामागे त्यांचं काय लॉजिक आहे सासूबाईंचं मी खूप वेळा सांगितलं त्यांच्या ह्या सवयीमुळे त्यांना की असं साठवून ठेवायला किंवा ज्यांचा काही उपयोग पण नाही त्या पण वस्तू एकदम अशा लावून ठेवायला खूप जास्त आवडतं. भांड्यांचं वगैरे समजू शकते पण हे प्लास्टिक कागद ह्याच्या मागे काही लॉजिक सांगू शकत नाही. तर त्यांना म्हटलं की मी हे काढून घेते तुम्ही फक्त सर्व वस्तू ज्या आहेत तर व्यवस्थित चेक करून घ्या त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट्स वगैरे आहेत का असं. आणि आता इथं येऊन पाहिलं तर ह्या दोघांची चांगलीच कसरत चालली होती. ते कपाट जे होतं बाहेर निघायला खूप जास्त त्रास झाला. म्हणजे जो दरवाजा होता एकदम छोटा आणि गोदरेजचं कपाट म्हटलं जुनी तर तुम्हाला अंदाज असेलच की त्याचा जो एरिया असतो तो खूप मोठा असतो. तर त्याच्यासाठी इथं खूप वेळ गेला. तरी त्यांनी थोडंसं ड्रिल मशीननी पाय वगैरे केलं काय कट केलं त्याच्यानंतर इथं दोघांनी काढलं. आणि जुनं पत्र म्हटल्यानंतर म्हणजे कपाट पण बऱ्यापैकी जड होतं तर अर्धा तास ह्याच्यामध्ये गेला. तर सध्या माझी ही चाललेली गडबड आहे त्यामुळं ब्लॉग काढणं शक्य होत नाही आणि कंटाळा येतो. दुसरं असं की जॉबला जाते जॉबवरती दिवसभर गेले तिथून थकून आल्यावरती खूप कंटाळा येतो. मोबाईल हातात घ्या व्हिडिओ काढा ह्या सर्व गोष्टींसाठी. आणि आता ह्यासाठी सफाईसाठी मी कंटिन्यू 3 दिवस सुट्ट्या टाकलेल्या म्हटले की गोंधळ व्हायला नको कारण हे पॉसिबलच नव्हतं की जॉबवरतून येणार त्यानंतर सफाई करणार त्यानंतर पुढचं जेवण ह्या सर्व गोष्टी. म्हणून यासाठी सुट्ट्या घेतल्या की घटस्थापनेच्या हिशोबाने सर्व व्यवस्थित झालं असतं पण गोंधळ केला ह्या सर्व पावसामुळं म्हणून थोडासा माझा गोंधळ झालेला आहे. पण तरी चला आता पर्याय नाही निसर्गापुढे कोणाचं चाललेलं आहे. तर आता हे कपाट सुद्धा बाहेर काढलं. सर्व असणारा घरामध्ये केर बऱ्यापैकी बाहेर काढला. तरी पोटमाळ्याचा डोक्यामध्ये विषय होता पण म्हटले त्याला आता हातच लावायला नको. जेव्हा संपूर्ण होऊन जाईल घटस्थापनेचे दिवस दसरा होऊन जाईल तेव्हा दिवाळीच्या टायमाला त्या सर्व गोष्टी करता येईल. तर इथं म्हटले उद्या घंटागाडी आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी टाकता येईल. आता आतल्या रूमच्या बाजूला गेले. ही इथं मी आणलं होतं जिथं मी जॉब करते तिथून कॉस्टिक सोडा तर त्याने व्यवस्थित होतं म्हणतात सगळे डाग वगैरे निघून जातात. जे कपाट ठेवलेलं होतं तर त्याच्यामुळे खूप जास्त घाण झाली होती. इथं खाली दिसत असेल एकदम मागच्या साईडला पडत असल्यामुळे तिथं काही हात जात नव्हता आणि कंटिन्यू ओल जाणं पाणी हे त्याच्यामुळे खूप असं डाग झालेले होते. आणि इथं ह्यांचं चाललं होतं की जो देवघराचा पॅसेज आहे तो घासण्याचं काम त्याच्यामुळे हे धूळ दिसत होती तर त्याचीच होती कॅमेऱ्या पुढे त्यामुळे दिसतही नव्हतं समोर काय चाललंय. तर त्या कॉस्टिक सोड्याने म्हटले बघू दे किती पण व्यवस्थित आणि एकदम चकाचक स्वच्छ निघलं होतं सर्व जेव्हा कॉस्टिक सोडा टाकला. आता ही छोटीशी रूम दुराळा तर कॉस्टिक सोड्याने बघू किती निघतंय त्याच्यावरचं निघल ना होते कॉस्टिक सोड्याने निघल ना नाही आता ट्राय करते ते. आता इथे झाला होता चहा पिण्याचा टाइम. गॅसची अवस्था पाहून सासूबाईंनी डोक्यालाच हात लावला. त्यांना खूप जास्त तलप आली होती म्हणून त्यांनी नकोच म्हटल्या. तलप बाजूला सारली आणि त्या सुद्धा बाजूला झाल्या. मी म्हटलं आता स्वयंपाकाचा इथाही टाइम झालेला आहे तर त्याच्यामुळे थोडासा गॅस वाटा क्लीन करावा ॲटलिस्ट स्वयंपाकासाठी तरी व्यवस्थित होईल. तर ह्या सर्व बिझी शेड्यूलमुळे सध्या माझी खूप धावपळ होते खूप जास्त गोंधळ होतो कंटाळा सुद्धा येतो. व्हिडिओचं तर सोडा पण आता सर्वांना माहिती आहे की लोणावळ्यामध्ये सध्या ज्या कारवीची फुलं आलेली म्हणजे बाहेरून सुद्धा लोक आले व्हिडिओ काढून गेले भेट देऊन गेले. जे इथले एरियातले ते सुद्धा आवर्जून फॅमिलीसोबत फिरायला जातात. ते माझी इच्छा असून सुद्धा मी जाऊ शकलेले नाही आणि जायला भेटेल असं सुद्धा वाटत नाही आता ह्या सर्व गोष्टींमुळे. 3 दिवसांची सुट्टी तर माझी अशीच निघून जाणार ही कामं करता करता.
आणि तोपर्यंत कारवीची फुलं पण मला असं वाटतं त्याचं सीझन निघून जाईल, पॉसिबलच होत नाही जाणं. तर तुम्ही नसेल गेला तर एकदा नक्की जावा. बघायला तर व्हिडिओ मी सुद्धा व्हिडिओ मार्फतच पाहिलेला आहे. मी स्वतः लोणावळ्यातले असून सुद्धा त्याची व्हिडिओ काढू शकले नाही किंवा काय असं झालेला मग गोंधळ. तर आता खरं म्हणजे खूप जास्त वैतागल्यासारखं झालं होतं, इच्छाच नव्हती राहिली पुढे काही करावं. आणि जेवण स्वयंपाक ह्यापासून तर सुट्टी नसते, कितीही काम असले एक्स्ट्राचं तरी आपल्या लेडीजला बाकीच्यांचं जेवण ह्या सर्व गोष्टींचे सुद्धा काळजी घ्यावीच लागते. पण ह्या वेळेस मिस्टरांनी खूप मदत केली मला कामामध्ये. म्हणजे त्यांनी जरा मनावर घेतलं की थोडीशी हेल्प करणं, आणि हेल्प केलीच पाहिजे, एकमेकांच्या मदतीने पटकन होऊन जातं. इथं क्लीन केलं, क्लीन करण्या अगोदर मी वरून सुद्धा सर्व किचन वाटा धुवून घेतला होता. व्हिडिओ काढत बसले नाही. होतं असं की व्हिडिओच्या नादामध्ये बरीचशी कामं जी आहेत तर ती इकडं तिकडं अशी पडून राहतात आणि कामं उरकायला खूप जास्त लेट होतं. पण किचन वाटा सुद्धा आता इथे क्लीन केला, गॅस सुद्धा क्लीन केली. आता मी थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून देते आणि हा सर्व पसारा काढते. डोकं अक्षरशः बंद झाले, काय कुठं सारू तेच सुचत नाही. बाहेर पण सर्व पॅक झालंय, हॉल पण सर्व पॅक झालाय. तर डोकं शांत ठेवून हा रूम पण इथं क्लीन करायला घेतलाय. जसं जसं सुचल तसं तसं करते. हॉलमध्ये अशा प्रकारे काही कॉम्बिनेशन केलेले व्हाईट आणि पिस्ता कलर दिसायला छान दिसतंय. समोरून एकदम सगळं व्यवस्थित लावलं की नीट सगळं दाखवून खूप छान दिसतंय. तर आता वाजले संध्याकाळचे 10 वाजले. झालं चकाचक सर्व, काहीच झालेलं नाही अजून, तसाच पडलाय पसारा. आवरतोय पण आवरूनच होईना. काय झालं काही कळेना. भांडी मांडतोय. 10 वाजले जेवण घेऊन डोकं दुखा लागले. होईल का होईल का आपल्याकडे, मला तर टेन्शन आलंय. आता इथं जेवण झाल्यानंतर म्हटले की जी भांडी आहे जागच्या जागेवर लावावी, जेणेकरून खाली असणारा थोडीशी गर्दी कमी होईल. तर त्याच्यासाठी ही दुपारी मांडणी बाहेर घासून उन्हावरती सुकण्यासाठी ठेवून दिली होती. खूप साऱ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा केल्या नाही, कारण ब्लॉग तर खूप मोठा होतोच. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅमेरा इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा, त्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ होतो. तर थोडीशी जाळ्या जळमटा सर्व काढून घेतली. बऱ्याचशा गोष्टीचे चेंज करायचे पण ते आता नाही, आता सर्व होल्ड करणार. आता फक्त दसऱ्यासाठी तयारी. तर इथं भांडी मांडून घेते म्हटले, जेणेकरून थोडं थोडं जे पाण्याचे डाग आहेत तर ते लागलेले होते, तर ओल्या कपड्याने ते सुद्धा पुसून घेतलं. तर आता हे भांड्याचं रॅक लावावं. भांड्याचं रॅक शिफ्ट करायचं पण डोक्यामध्ये आहे, पण सध्या तरी इथंच राहू दे म्हटले. वेळ तेवढा नाहीच की अजून विचार करेल आणि अजून काही वेगळं करेल. बाहेर चाललो तर बाकीच्यांचं जो बेडरूम आहे तर आतमध्ये आणून सर्व गोष्टी लावणं किंवा काय, बेडरूमवरती सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं, कारण झोपण्याची सोय, झोपायला जागा होईल एवढी सुद्धा जागा नव्हती. तर त्याच्यासाठी तर बेडरूम एकदम चकाचक केला आणि कलर कॉम्बिनेशन बेडरूमचं एकदम छान वाटलं. टेन्शनमध्ये होतं कसं होईल काय होईल. दोघांनी एकमेकांच्या विचारांनी कलर कॉम्बिनेशन केले. हॉलचं असेल बेडरूमचं असेल, दोघांचं मत जुळलं आणि छानच झाले. तर त्याचा एक आनंद आहे की चला मनाला सॅटिस्फॅक्शन. 2 वर्षापासून असं चाललं होतं पेंटिंग करायची, पण कोणी मनावर घेत नव्हतं. आणि आपण असं म्हणतो ना की आपण थोडंसं स्वतः कमवणं वगैरे ह्या गोष्टी झाल्या की आपली जी आवड आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे स्वतःचे डिसिजन आपण स्वतः घेऊ शकतो. तर ह्यावर्षी फायनली माझ्या पेंटिंगला योग आला आणि छान वाटलं. आणि पप्पा घरचे पेंटर किंवा घरचे म्हणतात ना की कामगार असल्यामुळं थोडंसं सोपं गेलं मला सर्व गोष्टी करण्यासाठी. तर सर्व भांडी व्यवस्थित लावून घेतली आणि म्हटलं आता इथंच पूर्णविराम द्यावा, कारण पुढे काही करण्या एवढी कॅपॅसिटीच राहिली नव्हती. खूप जास्त थकल्यासारखं वैतागल्यासारखं झालं होतं. तर त्याच्यासाठी बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता काम करायची तर सोडा, पण बोलायची पण इच्छा राहिलेली नाही. जसं ठरवलेलं तसं काहीच झालेलं नाही आहे, तसंच पडले आहे. तसं म्हणता येणार नाही, जेवढं हाती लागते तेवढं ठेवतोय पण संपायचं नाव घेत नाही आहे. तसं सगळं इकडं सगळं तसंच पडलंय. सगळं काही तसंच अजून इथंही तीच परिस्थिती. तर आता डायरेक्ट झोपण्याच्या प्रोसेसमध्ये थोडासा किचन आवरला आणि झोपून घेणार उद्या फ्रेश मूडमध्ये. काय हो, फक्त बेडरूम यांनी एकदम व्यवस्थित आवरून ठेवलं आहे, जेणेकरून तिथं आता झोपूनची सोय झाली. आणि बेडरूममध्ये कोणता कलर कॉम्बिनेशन केला आहे, बेडरूमला कोणता कलर दाखवला आहे ते उद्या दाखवेल. बेडरूम मस्तच झाला आहे, तर तो उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल की कलर कॉम्बिनेशन कसं ठेवलं आहे. आणि हॉलचं पण खूप छान झालेलं आहे, पण ते आजूबाजूला असलेल्या पसाऱ्यामुळे दिसून येत नाही. जेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित लागल तर तेव्हा दाखवल. तर इथं तर बरीचशी अशा गोष्टी की त्या रिटायर करायच्या, म्हणजे आता मोडीला वगैरे देण्याच्या कामाच्या आहेत. तर बघू आता जसं पॉसिबल होईल तसं. त्या कपड्यांचं बघा सात्री वगैरे धुतलेला तोडी तसाच पडलाय. तर चला बाय,
गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.